तर प्रवीण गायकवाड आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत आणि त्यांना पुण्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता असं बोललं जातंय. आणि तर त्यांच्याशी बातचीत केली आपल्या प्रतिनिधीनं, ऐकणार आहोत ते काय म्हणतायत. मात्र सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय? नाही, गेली एक महिना मी काँग्रेसकडे इच्छा व्यक्त केली होती की नरेंद्र मोदीचं जे सरकार आहे, महाराष्ट्रातलं जे देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे, जे शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्यावर अन्याय करते. आज बेरोजगारी 41% गेलेली आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही, विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळत नाही, असुरक्षितेचं वातावरण आहे, जातीवाद पसरलेला आहे. अशा पार्श्वभूमीवर भीमा कोरेगावचं प्रकरण गेल्या वर्षी घडलेलं आहे. अशा वेळेस मला असं वाटतं की काँग्रेस ही पुरोगामी विचाराची, नेहरू गांधींबरोबरच फुलेशाह आंबेडकरांची विचाराची ही पक्ष आणि संघटना आहे. त्याच्याबरोबर सर्व पुरोगामी संघटनेच्या लोकांनी एकत्र येऊन काम करावं. कारण नरेंद्र मोदीचं सरकार जर परत आलं, संविधानाला धोका आहे आणि कदाचित भविष्यात निवडणुका होणार नाही. लोकशाही जर टिकवायची असेल तर काँग्रेसबरोबर आपण काम केलं पाहिजे. परंतु काही तांत्रिक बाबामुळं आणि काही व्यस्ततेमुळं पक्षाच्या नेत्यांच्या ही माझी जी आज प्रवेशाची प्रक्रिया ती लांबली होती, आज ती पूर्ण होत आहे. सर, पुण्यात काँग्रेसला उमेदवारी मिळण्यावरून अनेक प्रश्न निर्माण झालेले होते. काय वाटतं आता लोकसभा निवडणूक? नाही, पक्षाने कुणाला तिकीट द्यावं हा हायकमांडचा अधिकार आहे. पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा तो अधिकार आहे. पुण्यामध्ये जे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत किंवा माजी आमदार, माजी मंत्री असलेले निष्ठावंत लोकांनी अशी विनंती पक्षाकडे केली होती की पक्षाच्या आतल्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी. मी निश्चितच त्याचा सन्मान करून 2 दिवसापूर्वी माझी उमेदवारी मागे घेतली. याचा हेतूच हा होता की बाबा लवकरात लवकर निवडणुकीसाठी उमेदवार काँग्रेसने जाहीर करावा. कारण गिरीश बापटांची उमेदवारी बीजेपीकडून जाहीर होऊन जवळपास 8 दिवस झालेले आहेत. निवडणुकीचा कालावधी कमी होत चालला असल्यामुळं आणि आपल्याला पुण्यातली सीट जिंकायची असल्यामुळं आपल्याला लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावा अशी आमची इच्छा होती. सर, मुंबईमध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांना तिकीट मिळालं आणि त्या लोकसभेसाठी गेल्या. मात्र जुने जे पक्षनिष्ठ आहेत त्यांना काँग्रेस डावलण्याचा कुठेतरी प्रयत्न करते, असं सुद्धा वाद निर्माण झालेला होता. यावर काय नेमकी प्रतिक्रिया? नाही, काँग्रेस पक्षामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, जुना इतिहास आहे आणि त्यांच्याकडे मोठा अभ्यास आहे की कोण निवडून येऊ शकतो, कुणाचं सोशल इंजिनिअरिंग आहे. आणि या सगळ्याचा अभ्यासाचा विचार करता आणि देशभराच्या सीट्स जर बघितल्या तर जवळपास 548 आहे आणि त्यापैकी बहुसंख्य सीट्सचा वाद विषय संपवता पुण्याचा महत्त्वपूर्ण विषय मागं राहिला असेल. परंतु आपण आशा करू की आज तो सुटेल. काँग्रेसच्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठकच मुंबईत होते. त्या बैठकीतून नेमकं काय निष्पन्न होईल आणि पुण्याच्या उमेदवारीचा प्रश्न सुटू शकतो? नाही, महाराष्ट्रामध्ये एकूण उमेदवारीबद्दल चर्चा होईल असं मला वाटतं. मी या पक्षामध्ये नवीन आहे आणि पुण्याचा जो विषय तो आज सुटल. कारण आज जर सुटला तर आपल्याला पुढचे 20-22 दिवस मिळतात प्रचारासाठी. तो अधिक वेळ आपल्याला उपयोगात आणायला पाहिजे. उमेदवारी कुणाला मिळेल मी आज काही सांगू शकत नाही, पण ज्यालाही उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी आम्ही 100% ताकदीनिशी काम करू. एकूणच मुंबईच्या काँग्रेसच्या टिळक भवनामध्ये आज हा प्रवेश होतोय आणि त्यानंतर कदाचित पुण्याच्या उमेदवारीचा प्रश्न जो आहे तो सुटण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेसोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.